सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र रुरल लाईव्हलीहूड समिट 2026 या 2 दिवसाच्या समिटसाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि आजच्या सेशनला आपण सस्टेनेबल रुरल एंटरप्राइजेस या विषयावर चर्चा करत आहोत. त्यासाठीचे को-चेअर आदरणीय उमाकांत दांगट सर, गिरीश सोहनी सर, व्यासपीठावर उपस्थित अमितजी, प्रशांतजी, कल्पनाजी, मायंदे सर, सुधाताई, तांबोळी सर आणि सर्व पार्टिसिपंट्स. मला जो आज टॉपिक दिलेला आहे त्याच्यामध्ये क्लस्टर लेव्हल फेडरेशन हा टॉपिक आहे आणि मगाशीच आपण कल्पनाजींचं SHG आणि त्यांचे फेडरेशन्स आहे त्याच्यावरचं आपलं जे काही त्यांचं प्रेझेंटेशन आहे ते बघितलेलं आहे. मी फक्त क्लस्टर लेवल फेडरेशन ह्या विषयावर मर्यादित न ठेवता MSRLM म्हणजे महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन, ज्याला कॉमन भाषेमध्ये आपण उमेद अभियान म्हणतो, तर त्याच्या एक ओव्हरऑल स्ट्रक्चर आणि या उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या उपजीविकेसाठी महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी जे काही प्रयत्न करण्यात येत आहेत त्याबद्दल आपण लक्ष थोडक्यात वेधू इच्छेन. MSRLM हे NRLM म्हणजे नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन ह्या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात करत असते. MSRLM ही सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्टखाली नोंदणी झालेली संस्था आहे आणि महाराष्ट्र शासनामध्ये ग्रामविकास विभागामार्फत सुपरविजन असलेली ही संस्था आहे आणि याला केंद्र शासनाचं 60% आणि राज्य शासनाचं 40% या पद्धतीचा 60-40च्या पॅटर्नमध्ये फंडिंग होत असतं आणि याचा मुख्य उद्देश जो आहे तो की एक इक्विटेबल, प्रॉस्परस, जेंडर जस्ट आणि व्हायब्रंट महाराष्ट्र तयार करावा की जेणेकरून ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठीचं जे काही एक जीवनमान असेल ते डिग्निटीचं आणि सिक्युरिटीचं असावं. यात SHG हा एक फाउंडेशन ब्लॉक आहे असं मी म्हणेल, सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला आपण म्हणतो, आणि गावातल्या 10 किंवा अधिक महिला, जनरली आपण आयडियली 10 महिलाच घेत असतो, 10 महिला जर एकत्रित आल्यात तर आपण एक सेल्फ हेल्प ग्रुप तयार होत असतो आणि याच्यासाठी जो सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आहे 2011चा तो एक आधार असतो. आपला प्रयत्न आहे की SCCC डाटामधले जास्तीत जास्त महिला या ठिकाणी कशा कव्हर होतील 18 वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या, त्याचा आपला प्रयत्न आहे. क्वांटिटेटिव्हली आम्ही 6 लाख SHG तयार केलेले आहे, ज्याच्यातून आपण 65 लाख महिलांपर्यंत थेट पोचतो आहोत. संख्यात्मक जर बघायला गेलं तर आपण खूप मोठा पल्ला गाठलेला आहे, परंतु याच्यामध्ये एक क्वालिटेटिव्ह अप्रोच आम्हाला अजूनही ठेवायची गरज आहे असं वाटतं, ज्याच्यामध्ये SC ST, मायनॉरिटी, ट्रान्सजेंडर्स, त्याच्यानंतर एकल महिला असतील, त्याच्यानंतर दिव्यांग असतील, या सर्वांचा समावेश अभियानामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने कसा करता येईल याच्यावर आमच्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे फोकस असणार आहे. SHGचं जे काही फेडरेशन आहे ते गाव पातळीवर व्हिलेज ऑर्गनायझेशनमध्ये होतं. साधारणतः एक 15 ते 20 SHG मिळून एक व्हिलेज ऑर्गनायझेशन तयार होतं आणि व्हिलेज ऑर्गनायझेशननंतर ज्यावेळेस आपण प्रभाग संघाची गोष्ट करतो, ज्याच्यातनं जिल्हा परिषदेचा एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह निवडला जातो, तर त्या स्तरावर आपलं CLF ही जी काही महत्त्वाची संस्था आहे ती कार्यरत असते. क्लस्टर लेव्हल फेडरेशन म्हणजे SHG, VO आणि CLF ह्या आमच्या महत्त्वाच्या अशा बेसिक कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आहे आणि आमचं जे काही सर्व कॅपॅसिटी बिल्डिंग आहे, फंडिंगचं रुटीन आहे किंवा इतर जे काही सगळे इंटरव्हेन्शन NRLM MSRLM मार्फत जातात ते सर्वच्या सर्व हे CLF मार्फत जातात आणि त्यामुळे CLF ही अत्यंत महत्त्वाची अशी ऑर्गनायझेशन आमच्यासाठी आहे. CLFला आपण वेगवेगळ्या माध्यमातून फायनान्शियल सपोर्ट करतो, ज्याच्यामध्ये रिव्हॉल्विंग फंड आहे आणि CIF आहे, कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट, आणि इतरही प्रकारचे स्टार्टअप कॉस्टिंग वगैरे जे आपण पुढच्या स्लाईड्समध्ये बघणार आहोत. SRLMचे हे 5 मेन पिलर आहे, ज्याच्यामध्ये सोशल इन्क्ल्युजन आणि इन्स्टिट्यूशन बिल्डिंग जे आपण अभियान 2011 पासून सुरू केलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवायला सुरुवात केली आणि आज महाराष्ट्रामध्ये 34 जिल्ह्यांमध्ये, ग्रामीण भागातले जे 34 जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमधल्या 351 तालुक्यांमध्ये हे अभियान पोहोचलेलं आहे.
इन्स्टिट्यूशन बिल्डिंगचा टप्पा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर त्याचं फेज येतो तो कॅपॅसिटी बिल्डिंगचा. कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये याच्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टींचा समावेश होतो, म्हणजे संस्थांचा गव्हर्नन्सपासून तर लाईव्हलीहूड पर्यंत एवढ्या मोठ्या आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण याला मार्केटिंग वगैरे ज्या गोष्टी मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग याच्यावरसुद्धा आपण फोकसिंग करत आहोत. फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये आपण कम्युनिटी फंड त्याचप्रमाणे बँकांमार्फत बँक लिंकेजेस उपलब्ध करून देणे या पद्धतीची प्रक्रिया करत असतो. आणि या सर्वांचा जो एकत्रित इफेक्ट आहे तो एकत्रित इफेक्ट हा सस्टेनेबल लाईव्हलीहूड्स तयार करणे याच्यावर होतो. याच्यात आपण पुढच्या स्लाईड्समध्ये आपण अचिव्हमेंट्स काय आहेत त्या अभियानाच्या माध्यमातला त्या बघणार आहोत. कन्व्हर्जन्स हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट ज्या आहेत त्या काम करत असतात पर्टिक्युलर सगळ्या नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या विकासासाठी. परंतु बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की डिपार्टमेंट्स अँड पर्सन्स वर्क इन सायलोज, म्हणजे ते एक डिपार्टमेंट काय करते ते दुसऱ्या डिपार्टमेंटला बऱ्याच वेळेस कळत नाही आणि त्यांना असं वाटतं की दुसऱ्या डिपार्टमेंटने जर समजा त्याच्यात काही करायचा प्रयत्न केला तर ते इंटरफिअरन्स समजला जातो, काही इश्यूज त्याच्यामध्ये निर्माण होतात. परंतु कन्व्हर्जन्स ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगलं चित्र पाहायला मिळतं. कन्व्हर्जन्स हा माझ्या दृष्टीने फक्त गव्हर्नमेंट डिपार्टमेंट पुरताच मर्यादित नसून अगदी प्रायव्हेट प्लेयर्स आहेत, NGOज आहेत, CSOज आहेत, त्यांच्यासोबतसुद्धा MSRLM हे कायम उत्सुक राहिलेलं आहे कन्व्हर्जन्सच्या बाबतीमध्ये. ही स्लाईड आपण थोडंसं स्किप करूया. याच्यात आधीचेच मुद्दे बऱ्यापैकी आलेले आहेत. उमेदचं जे स्केल आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 6.6 लाख आपण बचत गट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार केलेले आहेत आणि हे सर्व बचत गट जे आहेत हे ॲक्टिव्ह बचत गट आहेत. आमच्या दृष्टीने ॲक्टिव्ह बचत गट हा आहे की ज्याचं बँकेमध्ये ॲक्टिव्ह अकाउंट आहे आणि ज्याच्या मीटिंग जे आहेत ह्या मीटिंग्ज अगदी वेळोवेळी होत असतात आणि प्रत्येक महिन्याला त्यांची बचत जी आहे ती त्यांनी ठरवल्या पद्धतीने गोळा होणे, याला आम्ही ॲक्टिव्ह बचत गट असं म्हणतो. आणि हा सगळा जो डाटा आहे हा ऑनलाईन अवेलेबल आहे. केंद्र शासनाने एक लोक OS LOK-OS हे एक पोर्टल तयार केलेलं आहे. या लोक OS पोर्टलला आपल्याला अभियानाच्या संदर्भामधली सर्व जी काही माहिती आहे, अगदी एखाद्या SHGचा मेंबर्सपर्यंतसुद्धा आपण जाऊ शकतो. इथपर्यंत डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपल्याला लोक OSच्या पोर्टलवरून मिळू शकते. आपल्याकडे 33,654 विलेज ऑर्गनायझेशन्स आहेत, 1965 क्लस्टर लेवल फेडरेशन्स आहेत, वुमन FPC 407 आणि प्रोड्युसर ग्रुप या 13,260 आहेत. ज्या आपण अगदी सकाळपासून चर्चा करतो आहोत. मला वाटतं कानिटकर साहेबांच्या भाषणातनं चर्चेतनं पण ते आलं आणि परदेशी सरांच्या आपण मार्गदर्शनातनं ते आलं की जोपर्यंत आपण कलेक्टिव्ह प्रोक्युरमेंट करत नाही, कलेक्टिव्ह मार्केटिंग करत नाही, तोपर्यंत आपल्याला यश येणार नाही. तर त्या दृष्टीने सुद्धा 13,260 ज्यावेळेस प्रोड्युसर ग्रुप्स आपल्याकडे आहेत तर त्यावेळेस एका प्रोड्युसर ग्रुपमध्ये साधारणतः 20 ते 40 महिलांचा समावेश असतो आणि ते वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय करत असतात. परंतु समान पद्धतीचा व्यवसाय करणाऱ्या महिला जर एकत्र आल्या तर तो एक प्रोड्युसर ग्रुप तयार होत असतो. 407 ज्या वुमन FPCज आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा जो स्मार्ट प्रोजेक्ट आहे वर्ल्ड बँक फंडेड 60-40चा रेशोमध्ये तो पण काम करतो. 60% सबसिडी आहे आणि 40% जी आहे ती सेल्फ कंट्रीब्युशन आहे महिलांचं. त्याला पण आपण CLFच्या माध्यमातून फायनान्सिंग करत असतो. आणि 75 FPO ज्या आहेत त्या 10Kच्या FPO आहेत. 10Kच्या 75 FPOचा आमचा चालू वर्षाचा टर्नओव्हर 25 कोटी रुपयांचा आहे. आणि ह्या ज्या काही उर्वरित स्मार्टच्या FPOज आहेत या अजून पूर्णपणे फंक्शनिंगमध्ये आलेल्या नाहीत. अजूनपर्यंत फक्त त्यांना पहिला हप्ता अनुदानाचं वितरण करणं या पद्धतीचंच आपण काम केलेलं आहे. परंतु त्याच्यातूनही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा टर्नओव्हर कुठल्याही पद्धतीचं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं नसताना सुद्धा केलेलं ते बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये ऑलरेडी आहेत. यावर्षी साधारणतः एक 12 ते 15 कोटी रुपयांचा टर्नओव्हर त्या माध्यमातून झालेला आहे. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छिन की भंडारा जो आपला विदर्भातला जिल्हा आहे त्याच्यामध्ये हा बेसिकली पॅडी ग्रोईंग म्हणजे धानाचं शेती करणारा जिल्हा आहे. आणि इथल्या प्रशासनाने आणि CLF आणि ज्या काही आमचे PG होते यांनी मिळून असं ठरवलं की जास्तीत जास्त धान खरेदी कशी करता येईल याच्यावरती लक्ष केलं. हे पहिलं वर्ष होतं. मला सांगायला आनंद वाटेल की 55,000 क्विंटल धान खरेदी ही आमच्या CLF आणि PG मार्फत झाली. 10 कोटीचं परचेसिंग झालेलं आहे. तेवढ्याच रकमेचं विक्री झालेली आहे आणि प्रॉफिट जो आहे तो 22 लाखाचा प्रॉफिट यावर्षीचा आहे. स्टोरेजची कोणत्याही प्रकारची फॅसिलिटी सद्यस्थितीमध्ये उपलब्ध नसताना हा टर्नओव्हर झालेला आपल्याला भंडारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळून येतो.
प्रोड्युसर एंटरप्राइजेस जे आहेत ह्या खूप लार्ज स्केल FPC आपण त्याला म्हणू शकतो. साधारणतः एका FPCमध्ये 18 ते 25 हजारापर्यंत ज्यावेळेस मेंबर्सचं मोबिलायझेशन होतं त्यावेळेस ती PE होते. आपल्याकडे दोन कमोडिटी बेस्ड PE सध्या स्थितीमध्ये आहेत आणि आपण लाईफस्टॉक बेस्ड 7 आपल्याकडे FPC आहेत. त्यांचं एकत्रीकरण करून आपण त्यांच्या 2 लाईफस्टॉकच्या PE विदर्भामध्येच तयार करतो आहेत. नागपूर आणि वर्धा मिळून एक PE असणार आहे आणि उर्वरित अमरावती, भंडारा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांची मिळून एक लाईफस्टॉकची PE असणार आहे. आणि त्यांच्यासोबतच एक स्टेट लेवल लाईफस्टॉक मार्केटिंग फेडरेशनसुद्धा आपण तयार करणार आहोत आणि त्याचं फॉर्मेशन प्रगतीमध्ये आहे. हे जर फॉर्मेशन जर व्यवस्थित झालं तर एक ब्रँड म्हणून एक उमेदचा एक चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश होऊ शकेल अशी आम्हाला खात्री आहे. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करत असताना आपण क्लस्टर ॲप्रोचने ज्यावेळेस काम करण्याच्या चर्चा करतो तर त्यावेळेस आपल्याकडे सबसेक्टर क्लस्टर आहेत आणि इंटिग्रेटेड फार्मिंग क्लस्टरसुद्धा आहेत. इंटिग्रेटेड फार्मिंग क्लस्टर्स आपल्याकडे 825च्या पेक्षा जास्त आहेत. एका IFCला आपण साधारणतः 250 ते 300 फॅमिली अटॅच करत असतो आणि सबसेक्टर क्लस्टरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं आहेत. आपल्याकडे CRP जे आहेत त्या 53,000 CRPs आहेत. कम्युनिटी रिसोर्स पर्सन. कम्युनिटी रिसोर्स पर्सन ह्या काय बाहेरच्या व्यक्ती नाही आहेत. ह्या सेल्फ हेल्प ग्रुप्सच्याच मेंबर्स आहेत ज्यांचं शिक्षण थोड्याफार प्रमाणात 10वी-12वीपर्यंत झालेलं असेल. त्यांना आपण ट्रेनिंग देऊन त्यांना CRP म्हणून ट्रीट करत असतो आणि आपल्याकडे अशा पद्धतीच्या 53,000 CRP आहेत ज्या जर कृषी क्षेत्रामध्ये काम करत असेल त्यांना आपण कृषी सखी म्हणतो. ॲनिमल हजबंड्रीमध्ये काम करत असेल त्यांना आपण पशुसखी म्हणतो, मत्स्यसखी म्हणतो, उद्यमसखी म्हणतो, त्याच्यानंतर पशुसखी, उद्यमसखी, बँक सखी, बँक करस्पॉन्डन्स सखी, विमा सखी. विमा क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आता आपल्या महिला त्याच्यामध्ये येत आहेत. त्यासाठी LICची जी काही त्यांची ऑनबोर्डची जी काही प्रोसेस नॉर्मल एजंटसाठी आहे तीच आमच्यासाठी सुद्धा आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिलॅक्सेशन आम्हाला नाही आहे. आणि 10,000 माझ्याकडे बँक सखी आहेत. ज्यावेळेस आपण म्हणतो की फायनान्शियल लिटरसी आणि इतर गोष्टींचा ज्यावेळेस आपण उल्लेख करत असतो त्यावेळेस 10,000 बँक सखी ह्या बँकेशी संबंधित असलेलं डायरेक्ट काम त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे मग सगळ्याच प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीचं ते बँक सखी करतात. आणि त्यासाठी बँक सखी होण्यासाठी जी काही IIBF इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सची जी परीक्षा आहे ती परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सहाय्यभूत व्हावं म्हणून ज्या RCT आहेत रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्याच्या माध्यमातून आपण प्रशिक्षणसुद्धा देत असतो. जे काही आपण बँक लिंकेजेस या माध्यमातून तयार केले ते 44,000 कोटींचं बँक लिंकेजेस आहे आणि NPA इज लेस दॅन 2%. आणि जो कम्युनिटी फंड आम्ही RF आणि CIFच्या माध्यमातून डिस्ट्रीब्यूट केलेला आहे तो 3,641 कोटींचा आहे. तो पूर्णपणे ही संस्थांच्या मालकीचा पैसा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि कम्युनिटी बेस्ड रिकव्हरी मेकॅनिझम आपण करतो की जेणेकरून NPAचं प्रमाण जे आहे ते कमीत कमी कसं राहील याच्याकडे आपण लक्ष देतो. या सगळ्या माध्यमातून आपण 38 लाख महिलांना किमान 2 लाईव्हलीहूडचे सोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपण 29,78,000 लखपती दिदी चालू वर्षामध्ये तयार केलेल्या आहेत. मार्च एंडपर्यंत आपण याचं उद्दिष्ट 50 लाख लखपती दिदींचं ठेवलेलं आहे. मागच्या वर्षी आपण केंद्र शासनाच्या 17.5 लाखाच्या टार्गेटच्या अगेन्स्ट आपण 26,19,000 लखपती दिदी तयार केल्या. हे सगळं ऑनलाईन हा डाटा उपलब्ध आहे. कुणीही बघू शकतं. अगदी PMO पासून तर ग्रामपंचायतीचा साधा सदस्यसुद्धा या डाटा अवेलेबल आहे. डिजिटल आजीविका रजिस्टर ज्याला आपण म्हणतो तो सगळ्याचा सगळा डाटा ऑनलाईन अवेलेबल आहे. हे जे बँक लिंकेजेस आपण गेल्या वर्षांमध्ये तयार केलेलं आहे त्याचं एक कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे. मागच्या वर्षी 11,000 कोटी, यावर्षी आपण 12,000 कोटीच्या वर पोचणार आहोत. जे काही प्रोड्युसर एंटरप्राइजेस IFC, OSF ही बेसिकली नॉन फार्म सेक्टरमध्ये काम करणारी CLF लेवलवरचीच बॉडी आहे की जी फार्म, नॉन फार्म, फार्म, ऑफ फार्म आणि नॉन फार्म असे 3 प्रकार आपल्या लाईव्हलीहूडचे आपण ब्रॉडली कॅटेगराईज करू शकतो. नॉन फार्मच्या बाबतीतले जे काही कार्यवाही सगळी ती OSFच्या मार्फत केली जाते. यांचे जे काही ऑब्जेक्टिव्ज या सगळ्यांचे आपण CLF, VO आणि SHGचे याच्यामध्ये गेलेले आहेत. मग ऑर्गनायझेशन विनंती करेन की हे सगळं प्रेझेंटेशन आहे आपण हे सगळ्यांना शेअर केलं तर एक रेफरन्स डॉक्युमेंट म्हणून आपल्या सगळं त्याच्यामध्ये राहील. मी मुद्दाम वेळ जरी 15 किंवा 20 मिनिटाचा असला तरी स्लाईडची संख्या मी मुद्दाम कमी केलेली नाही की जेणेकरून एक डॉक्युमेंट सगळ्यांकडे असेल.
हा एक गव्हर्नन्स, लीडरशिप डेव्हलपमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट आणि लीगल कंप्लायन्स हे एक ब्रॉड आस्पेक्ट CLFच्या मधले आहेत. गव्हर्नन्सच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर आपल्याकडे जनरल बॉडी CLFच्या लेवलला असते. CLFच्या कार्यक्षेत्रामधले असणारे सर्व SHGचे मेंबर्स हे त्या गव्हर्नमेंट बॉडीचे मेंबर्स असतात. त्यांची वर्षाला एक बैठक होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह जनरल बॉडी एक असते, ज्याच्यामध्ये व्हिलेज ऑर्गनायझेशनचे जे काही पदाधिकारी आहेत ते त्याचे सदस्य असतात. त्याची मीटिंग दर तिमाही होणं अपेक्षित आहे. ऑफिस बिअरर्स ज्याला OB जे आहेत ते प्रत्येक CLFला एक अध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि सचिव या पद्धतीचे ऑफिस बिअरर्स आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सब कमिटी जे आहेत ते सब कमिटी CLFच्या लेवलला आहेत, जेणेकरून SHG, VO आणि खुद्द CLFचं जे काही कामकाज आहे ते कामकाजाचं मॉनिटरिंग त्या माध्यमातून होईल. जे काही फायनान्शियल असिस्टंट जे आहे, कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड आपण देतो, CLF स्टार्टअप कॉस्ट देतो, व्हायबिलिटी गॅप फंडिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, प्रोड्युसर ग्रुपसाठीच देण्यात येणारा फंड आहे, वन स्टॉप फॅसिलिटी सेंटर जी मगाशी आपण नॉन फार्मच्याबद्दल चर्चा केली ते आहे. SVP म्हणजे हा स्टार्टअप व्हिलेज एंटरप्रिन्युअरशिप प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये नॉन फार्म रिलेटेड जे काही बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो. आपण खूप चांगल्या पद्धतीने PMFME जी योजना आहे केंद्र शासनाची, ती कॉन्व्हर्जन्सच्या माध्यमातून राबवलेली आहे. जस्ट सेकंड. थोडंसं बॅक घेता का, माझ्या इथून ऑपरेट होत नाही. ठीक आहे. आपण CLFला जो CIF देतो त्या CIFमधून तो @60,000 पर SHG या रेटने असतो. आणि त्याच्यातून त्यांनी जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे बिझनेसेस आहेत ते बिझनेसेससाठी फायनान्स करणं अपेक्षित आहे. आपण एक स्पेशल लोन प्रॉडक्टसुद्धा आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे CLFच्या माध्यमातून फायनान्स करण्यासाठी. साधारणतः एका CLFमध्ये आपण साधारण 1.5 ते 2 कोटी रुपयापर्यंत निधी सद्यस्थितीमध्ये आहे. पण तो प्रोडक्टिव्ह यूजमध्ये कसा येईल हे एक खूप मोठं चॅलेंज आमच्या समोर आहे. PMFMEमधून आपण खूप चांगल्या पद्धतीचं छोट्या छोट्या जे काही प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आपण तयार केल्या. आणि सांगायला आनंद वाटेल की भारतामधलं सगळ्यात चांगलं जरी काम PMFMEमध्ये झालं असेल ते महाराष्ट्र राज्यातलं झालेलं आहे. थोडे प्रश्न घेऊया, कारण नाही, जस्ट मी एक अपेक्षा आमच्या CLFसाठी आपल्या सगळ्यांकडनं काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं मी होईल की मी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की खूप चांगल्या पद्धतीने इन्स्टिट्यूशन बिल्डिंग आमचं झालेलं आहे. त्यांना फंडिंग खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. कॅपॅसिटी बिल्डिंगसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. मी फील्डवर काम करणारा अधिकारी आहे. अगदी डेप्टी कलेक्टर लेवलपासून सुरुवात केलेली असल्यामुळे फील्डवर जे होतं आणि जे दिसतं ते मी खरं मानतो. मी गेल्या वर्षभरामध्ये किमान 16 जिल्हे व्हिजिट केलेले आहेत. आणि 16 जिल्हे व्हिजिट केल्यानंतर एक असं लक्षात येतं की एवढं सगळं खूप चांगलं काम चाललेलं असतानासुद्धा एक व्हिजिबिलिटी याची येत नाही. कुठंतरी आम्ही जाहिरात करण्यामध्ये कमी पडतो की काय, असं एक होतं. पण तो ठीक आहे, तो उद्देश शासकीय योजनांचा असू नये. परंतु हे काम करत असताना ज्या काही आता आम्हाला मुख्य अडचणी भेडसावत आहेत की प्रोडक्शन करणे, क्वालिटी प्रोडक्शन करणे हे काही खूप मोठी गोष्ट आता राहिलेली नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने आमच्या महिला ज्या आहेत ते प्रोडक्शन करतात, परंतु त्याचं मार्केटिंग जे आहे ते मार्केटिंगसाठी आम्ही निश्चितपणे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा धरतो. मार्केटिंगमध्ये फक्त वस्तूंची विक्री करणे नाही, तर त्याचं चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग कसं केलं जाईल, त्याचं ब्रँडिंग कसं केलं जाईल, तर या पद्धतीचं एक होणं आहे. आणि एक हे करत असताना आता आमचा एक उमेद मार्ट म्हणून आम्ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा तयार केले, ज्यामध्ये 3200 प्रॉडक्ट्स आपण ठेवलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे. साधारणतः 6 कोटीचा टर्नओव्हर आमच्या गेल्या 7-8 महिन्यामध्ये झालेला आहे. आणि एक्सपोर्ट ऑर्डरसुद्धा आम्हाला त्याच्यातनं मिळत आहेत.
तर त्या मार्केटिंग, ब्रँडिंग आणि पॅकेजिंगसाठी ची जी काही आपल्याकडनं एक आम्हाला मदत अपेक्षित आहे. आणि यांचं जे काही ट्रेनिंग कॅपॅसिटी बिल्डिंग जे आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने करत असतो. परंतु ज्यावेळेस एखादी बाह्य संस्था येऊन ज्यावेळेस यांचं ट्रेनिंग करेल, म्हणजे NGOज असतील, तुम्ही सुद्धा ग्रासरूट लेवलला काम करणाऱ्या सगळ्या यंत्रणा आहात, तर तुम्हाला सुद्धा ग्रामीण भागातले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने कळतात आणि त्यांच्यावरचं सोल्युशनसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं. तर आमचे जे काही 6.5 लाख केसेस जी आहेत, 1965 CLF आहेत, 32,000 VOs आहेत, तर यांच्यासाठीच्या कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी आपण सर्वांनी पुढे यावं आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आपण जर आम्हाला काही ट्रेनिंग मटेरियल जर उपलब्ध करून देऊ शकलात तर यू आर मोस्ट वेलकम. मग अशी म्हटल्याप्रमाणे कॉन्व्हर्जन्स माझ्या दृष्टीने फक्त गव्हर्नमेंट डिपार्टमेंटपुरतंच मर्यादित नाही आहे, तर प्रायव्हेट संस्थांबरोबरचं कन्व्हर्जन्ससुद्धा मला अपेक्षित आहे. या 2 दिवसाच्या समिटमध्ये आज मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आभार निलेशजी. मला वाटतं निलेशजींचं प्रेझेंटेशन आणि कल्पनांनी आधी केलेलं प्रेझेंटेशन